जे छगन भुजबळांनी म्हटलं होतं शरद पवारांना भेटल्यानंतर की 77ची ज्यांनी आठवण करून दिली, माझ्या वयाचे जे आहेत त्यांना असणारं 77 माहिती असेल किंवा ज्या कुटुंबांनी 77 भोगलेला आहे त्यांना ते माहीत असेल, ज्यांच्या घरातला माणूस गेला त्यांना असणारं 77 माहीत असेल, ज्यांची घरं जाळण्यात आली त्यांना असणारं 77 माहीत असेल, जे बेघर झाले त्यांना असणारं 77 माहीत असेल, पण नव्या पिढीला 77 माहीत नाही. त्यांच्या 77 सारखी परिस्थिती. शरद पवार त्याच्या पुढे जाऊन असताना म्हणाले की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होण्याची असणारी शक्यता, मणिपूर होण्याची असणारी शक्यता. आता एक मोठं चॅलेंज होतं की 77ची परिस्थिती आणि मणिपूरची परिस्थिती. कारण मी जसं म्हणाल की 2 वॉरिंग कॅम्प्स उभे राहिलेत, आजही आहेत ते. एका बाजूला मराठा समाज आहे आणि दुसऱ्या बाजूला असणारं ओबीसी आहे. हे 2 वॉरिंग कॅम्प्स आहेत. ते विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत कायम राहील असं मी मानतोय. त्याची तीव्रता किती राहिली आता मला सांगता येणार. ती परिस्थिती या यात्रेने निवळली हे मी ठामपणे आपल्याला असणारं सांगू शकतो.